नमस्कार मित्रांनो, आता सगळे नंदी कधी पळतील याच्याविषयी थोडीशी चर्चा करूया. कारण की एक थोडंसं काय होते, लोकांना थोडीशी मग अपडेट काही म्हटलं एवढी मिळत नाही आहे, म्हणून म्हटलं थोडीशी लोकांना अपडेट द्यावी. 26ला का 27ला बुरकवडीवरती मोठं मैदान आहे. बुरकवडी फाटीवरती बिनजोडचं मैदान आहे मित्रांनो, बिनजोडचं. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातील मुंबईमध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील मुंबईचे जे टॉपचे नंदी आहेत त्या ठिकाणी पळताना दिसणार आहेत. मथुर सुद्धा दिसेल कदाचित, कारण की त्याचा आवडता खेळ 3 फेऱ्याचं मैदान आणि बिनजोड सुद्धा आहे. त्याच्यामुळे मला वाटतं मथुर बुरकवडीला दिसेल आणि राहुल दादा सुद्धा दिसतील एखाद्या वेळेस. म्हणतो मी एखाद्या वेळेस 50% दिसू शकेल, 50% नाही सुद्धा दिसू शकत. बघूया, हवामानाच्या ह्याच्यावरती आहे. मथुर जर ग्राउंड जर थोडंसं ओला असेल तर मग त्या ठिकाणी पळवण्याचा निर्णय जो आहे तो घेणार नाहीत. समजा म्हणजे पावसाचं ढगाळ वातावरण असेल तर ठीक आहे पळेल, परंतु जर पाऊस रिमझिम थोडीशी चालू असेल तर मथुर मला नाही वाटत की तो पळेल, म्हणून रिस्क घेतील राहुल दादा मला नाही वाटत. परंतु बघूया, बुरकवडीच्या मैदानामध्ये कदाचित मथुर दिसण्याची दाट शक्यता आहे. बिनजोड आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा भुंगा सुद्धा पळेल मित्रांनो. त्या ठिकाणी बिनजोड म्हटलं की तो नंदी एक चांगलाच पळतो. कदाचित भुंगा सायराट ही जोडी तुम्हाला बुरकवडी फाटीवरती दिसेल मित्रांनो. बुरकवडीचं जे मैदान आहे आता 26 का 27ला जरा कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो. त्या मैदानामध्ये टॉपचे नंदी जे आहेत सगळे पळताना दिसतील. बिनजोडचं घाटावरचं मैदान आहे आता, कारण की खूप दिवस झाले बिनजोड नव्हत्या. आणि आता बघूया 26 तारखेला का 27 तारखेला आपल्याला दिसेल भुंगा, तसेच भुंगा सायराट जोडी पळताना दिसेल. घोटचा सर्जासुद्धा त्या ठिकाणी दिसेल. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे घोटचा रॉकेट कशा पद्धतीने त्याचा स्पीड आहे, कशा पद्धतीचा त्याचा पळ आहे. आणि या पळाच्या जोरावरतीच तो सध्या महाराष्ट्रामध्ये एक टॉप रँकिंगमध्ये जाऊन पोहोचला आहे. असा घोटचा सर्जा तो बिनजोडमध्ये दिसेल आपल्याला. कारण की मुंबईचे बरेच नंदी जे आहेत ते घाटावरती येणार आहेत आणि कदाचित आज उद्या त्या ठिकाणी येतील सुद्धा, कोणाच्या गोट्यावरती थांबतील आणि त्या बिनजोडच्या मैदानासाठी बुरकवडीच्या फाटीवरती जे मैदान होणार आहे त्या मैदानासाठी सज्जसुद्धा झाले असतील. आणि मित्रांनो, तसंच बुरकवडीच्याच मैदानामध्ये आहे का नक्की जरा कमेंट्समध्ये सांगा. बिनजोड थोडंसं काय होतं माझ्या थोडंसं लक्षामध्ये नाही, परंतु आहे मैदान जे आहे ते बिनजोडचं. तसेच आपला या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये आबांचा पाखऱ्या सध्या महाराष्ट्राचा गुलालाचा बेताज बादशाह तो सुद्धा मला वाटते बिनजोडमध्ये पळेल. कदाचित भुंगा आणि पाखऱ्या ही जोडीसुद्धा दिसेल आपल्याला, कारण की मुंबईमध्ये या जोडीचा सुद्धा दबदबा आहे मित्रांनो. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा या जोडीचा दबदबा आहे. बघूया, एक मोठ्या शर्यती आहेत बरं का बुरकवडी फाटीला. बिनजोड ज्याला बिनजोडची आवड आहे त्यांनी त्या ठिकाणी या सगळे आहेत टॉपचे. तसेच द्वारलीचा हरिण्यासुद्धा पळेल, तो बिनजोडमध्ये चांगला पळतो. बघूया कशा पद्धतीनं तो सुद्धा पळतोय. घरणिकीचा राजा कधी बिनजोड पळालेला नाही आहे, मला नाही वाटत की पळेल म्हणून तो. बघूया काय होते. तसेच विठ्ठलांचा तेजा असेल, चिक्या असेल, हे सुद्धा मला वाटते त्या ठिकाणी दिसतील आपल्याला बिनजोडच्या त्या शर्यतीमध्ये. तसेच मित्रांनो, आपल्याला शॉटगन मेहरबान हा सुद्धा नंदी पळताना दिसेल, कारण की आता 10 तारखेच्या मैदानामध्ये थोडीशी जय्यत तयारी करताना दिसतील सगळेजण. बघूया काय होतं. तसेच मित्रांनो, आपल्याला वेगाचा शेवट सर्जाची सुद्धा बिनजोड कदाचित बघायला मिळेल त्या बुरकवडीच्या फाटीवरती. बघूया काय होते. जे आणि किंग असेल तो रायबा असेल उसाटणीचा, तो मल्हार 11-11 समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांचा मल्हार 11-11 सुद्धा बरं का त्या ठिकाणी पळताना दिसेल. त्याचा सुद्धा एक टॉपचा नंदी आहे तो. तसेच भवानी, मला नाही वाटत की तो भवानी पळेल, परंतु काय सांगू शकत नाही. मोठं मैदान आहे बुरकवडीला, त्या ठिकाणी बुरकवडीलाच आहे का नक्की जरा कमेंट्समध्ये सांगा. माझं चल विचलित होत आहे कॉन्सन्ट्रेशन. बघूया काय होतं नक्की तिथंच आहे का जरा कमेंट्समध्ये सांगा नक्की फाटी कुठली आहे, किती तारीख आहे. परंतु मैदान हे आहे बिनजोडचं, हे मात्र लक्षात असू द्या. त्या ठिकाणी पळताना दिसतील नंदी. बकासूर सुद्धा त्या ठिकाणी पळताना दिसेल बिनजोडला. मागच्या वर्षी तो पळाला आहे त्या ठिकाणी मला वाटते. बघूया तो सुद्धा पळताना दिसेल त्या ठिकाणी. तो सुद्धा एक चांगली कामगिरी करेल त्या ठिकाणी. बघूया, निमगावचा सावकार आता सध्या महाराष्ट्रामध्ये गुलालाचा बेताज बादशाह तो सुद्धा पळेल त्या ठिकाणी. बघूया तो सुद्धा कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करतोय म्हणजे पळतोय. बघूया. तसेच मित्रांनो, रैना सुद्धा पळताना दिसेल त्या ठिकाणी सध्या महाराष्ट्रामध्ये. तो सुद्धा एक चांगल्या स्पीडनं पळतो. बघूया काय होते. नवनाथ जगदा यांचा लक्षसुद्धा पळताना दिसेल मित्रांनो मला वाटते. सचिन नाही पळायचा, सचिन तर आता हिंद केसरी झाला आहे, त्याच्यामुळे थोडासा आरामच देतील त्याला रिस्क नाहीत घेणार ते. बघूया काय होते.
कार्तिकसुद्धा नाही पळायचा, तो सुद्धा आता थोडंसं आरामावरती असेल. बरेच सारे नंदी आहेत ते सुद्धा आपल्याला पळताना दिसेल. सातारा एक्सेस बलमासुद्धा पळताना दिसेल त्या ठिकाणी. माझ्याकडून एखाद्या नंदी नाव राहिलं असेल त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन, परंतु सगळे त्या ठिकाणी दिसतील बिनजोडमध्ये मित्रांनो.